आता घेऊया शहरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या इनोव्हेशन महाकुंभचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। यावेळेस आताचे युग स्टार्टअप्सचं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या मदतीने महाराष्ट्र स्टार्टअप्स हब बनेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे। नागपुरामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त महिला हरिपाठ दिंडी स्पर्धेचं आयोजन केले गेलं। राज्यस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली। समाजातील अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेकडून अभियान राबवलं जात आहे। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक 3 कार एकमेकांवर आदळल्या। सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाहीये। एअरबॅग उघडल्यामुळे प्रवासी बचावलेत। माणगाव ते कोलाड दरम्यान महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सध्या रक्ताचा तुटवडा आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात मनसेकडून ठाण्यातील नौपाडा परिसरातील सरस्वती शाळा 5 पाखाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केले गेलं। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजकारण न करता सर्वच राजकीय पक्षांनी अशा शिबिरांचं आयोजन करावं असं आवाहन केलं आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वर्गीय वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा ठाण्यामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये 100 शिक्षकांचा, 25 शिक्षकेतर कर्मचारी आणि 10 शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित केलं गेलं। मुंबईमध्ये ओएनजीसीचे 6000 कर्मचारी संपामध्ये उतरत आहेत। संपूर्ण ओएनजीसी म्हणजेच मुंबई समुद्रात काम करणारे साधारण 6000 कामगार बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत। खाजगी मनुष्यबळाद्वारे सुरुवात करून हळूहळू खाजगीकरणाचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळेस शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला। शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलाय। मस्तान नाका येथील महामार्गावरील पुलाच्या खालील भाग कोसळला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। पालघरच्या मच्छीमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले। समुद्रात मासेमारी करताना भारत पाकिस्तान सीमा या मच्छीमारांनी ओलांडली। नाम मेहर यांच्यासह 8 मच्छीमारांचा यामध्ये समावेश आहे। भारत सरकारकडून मेहर यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत। नागपुरामध्ये भगवद्गीतेच्या 3 अध्यायांचं 52,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक पठण करून रेकॉर्ड केलाय। याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली आहे। नीट परीक्षेतील गोंधळाचा फटका भिवंडीतील विद्यार्थिनीला बसलाय। 2 निकालांना विद्यार्थिनीसह पालक चिंतेत आहेत। श्वेता पिनाटेला ऑनलाईन निकालामध्ये 495 गुण तर सिलेक्शन यादीमध्ये 275 गुण दाखवण्यात आले। यावर सीईटी सेल आणि केंद्रीय आरोग्य शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाले। दिवाळीनंतर दिल्ली आणि मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे। मुंबईतील हवेतील गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये आहे तर दिल्लीमध्ये सुद्धा हवा ही प्रदूषित झाली आहे।